खंडाळा परिसरामध्ये पावसानं चांगलाच जोर धरलाय। लोणावळ्यामध्ये मागील 48 तासांमध्ये तब्बल 229 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। घाटमाथ्यावरती सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील धबधबे हे पुन्हा दिमाखात वाहू लागलेत। पर्यटकांचं आकर्षण वाढलेलं आहे। लोणावळ्यातील वर्षा विहाराचे पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेलं भुशी डॅम ओव्हरफ्लो झालाय असून पर्यटकांच्या आनंदाला आता उधाण आलंय। पावसाची संततधार सुरू असल्यामुळे इतर ठिकाणी धबधबे कोसळायलाही सुरुवात झाली आहे। त्यामुळे लोणावळा खंडाळा परिसराचा निसर्ग खुललेला आहे। राज्यातीलच नव्हे तर परराज्यातल्या पर्यटकांचं आकर्षण केंद्र असणारं लोणावळ्यातलं भुशी धरण अखेर ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि सगळ्या पर्यटकांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे। जून महिना ओलांडून गेला, पावसाचा एकही थेंब या परिसरात नव्हता। जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच धो पाऊस बरसला आणि अखेर आपण बघतोय की भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून सगळं पाणी जे आहे ते ओसंडून वाहतंय। आता लोणावळ्यातल्या भुशी धरणावरून पाणी ओसंडून वाहतंय म्हटल्यावर पर्यटक इकडे कसे येणार नाहीत? पर्यटकांचे पाय आता इकडे ओढले गेलेले आहेत। आम्ही मुंबई अंधेरीहून आलो आहे आणि खूपच खुश आहोत। पाऊस आला, बरं झालं, चांगलं झालं। आजपासून पाणी सुरू झालं इकडे, खूपच मजा येते। व्हेरी नाईस। काय विचार केला होता की तुम्ही इथं याल ना? असं भुशी धरण वाट बघत होतो। एक महिनाभर पाऊस लेट झालेला आहे आणि आता आलेला तर आम्ही संभाजीनगर वरून इथे आलो फिरायला। तर हे सगळे पर्यटक या ठिकाणी पोहोचलेले आहेत कारण भुशी धरण भरलेलं आहे। गेली महिनाभर याची प्रतीक्षा होती, ती प्रतीक्षा अखेर संपलेली आहे। परंतु इथं आल्यानंतर पर्यटकांनी काळजी घेणं ही तितकंच गरजेचं आहे कारण तुम्ही इथं आनंद घेत असताना तुमच्या घरी तुमचे कुटुंबीय तुमची वाट पाहत असतात। कॅमेरामन अमोल गवाळसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, लोणावळा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.